नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुखदा सोसायटी गोरेगाव पश्चिम इथे राहणाऱ्या निधी निलेश आर्डेकर या वहिनींना भेटणार आहोत. त्यांना आज बोलतं करणार आहोत आणि बघणार आहोत की घरातले कुटुंबातले किती त्यांना बक्षीस मिळवून देतात आणि माऊलीचा सन्मानाचा क्षण कसा असणार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. बरं माऊली, उखाणा घ्या. समोर होता वृक्ष, त्यावर होते पक्षी, निलेश रावांचं नाम घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे बापरे, जोरदार आहे उखाणा. कुठलं बालपण तुमचं? माझं ठाण्याचं. अच्छा अच्छा. आपण नमस्कार. माझा जन्म आणि सर्व इकडे गोरेगावातलंच. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील भाऊ बहीण आणि मी, आम्ही तिघं. आई बाबा काय करायचे? आई हाऊसवाईफ होती, वडील भोर इंडस्ट्रीजमध्ये ॲज अ इलेक्ट्रिशियन म्हणून होते कामाला. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील असेच प्रायव्हेट जॉबमध्ये होते, आई पण माझी प्रायव्हेट जॉबलाच होते. तुमचं जमलं कसं? मेट्रोमधीवरती माझा असाच प्रोफाईल क्रिएट केला होता, त्याच्यामध्ये ह्यांनी मला बघितलं होतं. तुम्ही काय बघतच होता का तिकडे? मी पण क्रिएट केला होता, कारण की माझ्या मित्राचं त्याच्या अगोदर एका ते मॅट्रिमोनीमधून जमलं होतं. नंतर मग ती दुसरी मी तिकडे तिचा प्रोफाईल बघितला. मग तिला मग त्यावेळेला ऑर्कुट चालायचं, त्या ऑर्कुटवरून फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली. मग फ्रेंडशिप झाली मग आमची. मग आम्ही बऱ्याच वेळ चॅटिंग करायचो, बराच वेळ. का हो? फक्त चॅटिंग करायचं. का? असंच काम नसेल तर काहीतरी. काम नाही तर टाइमपास. पण मग भेटले कधी दोघे? जवळपास आम्ही 1 ते 1.5 महिना आम्ही चॅटिंग करत होतो. नंतर मग आम्ही एकदा भेटायचं ठरवलं. हां. मग भेटलो आम्ही. कुठे? मेट्रो स्टेशन, मेट्रो सिनेमाच्या कॉर्पोरेट इथे. मार्केट. सगळं मेट्रोच आवडतं वाटतं तुम्हाला. हां? म्हणजे ते मेट्रो स्टेशन वरती भेट. हो, नाही मेट्रो सिनेमा आहे ना? आहे ना, तिथे भेटलो आम्ही. मूवी पाहिला. पिपली लाईव्ह होतं. कुठलं? पिपली लाईव्ह. पिपली लाईफ. हा. बरं, लाईफ सुरू केलं तुम्ही दोघांनी. हां? पण त्याच दिवशी तुमचा जवळजवळ होकार झालेला होता. नाही, होकार नव्हता. त्यांनी ऍक्च्युली अजूनही प्रपोजच केला नव्हता. ते असंच अंडरस्टँडिंग मध्ये झालं. पिक्चरला असंच पिपली लाईफ बघायला. मित्र फ्रेंड म्हणून. अजून माझी एक मैत्रीण पण होती, ती आज आली नाहीये. तुम्हाला त्यापूर्वी असं कोणाबरोबर गेले होते पिक्चरला? नाही. मग एवढं बिंदास पिक्चरला गेलात तुम्ही, टेन्शन नाही आलं? टेन्शन म्हणजे आता विचार केला, जाऊया एकदा बघूया हां. पिक्चर कसा आहे तो. अच्छा, पिक्चर बघायला गेले होते. पण मग त्याच दिवशी प्रपोज नाही केलं त्यांना? नाही. नाही, प्रपोज नाही, पण आवडायची. त्याच्यानंतर कसं होतं, आम्ही एकाच कास्टमधले आहोत. मग आम्ही जवळपास 7 ते 8 महिने आम्ही कंटिन्यू होत होतो. त्याच दरम्यान माझ्या पण घरात, हिच्या पण घरात स्थळ बघायला सुरुवात झाली होती. माझ्या पण घरात थोडे बहुत सुरू झालं होतं. पण मी दरवेळेला सांगतो आता नको, नंतर नंतर नंतर, कारण मला पण थोडं स्टेबल व्हायचं होतं माझ्या करिअरमध्ये. आणि नंतर मग हे जास्त झालं तेव्हा मी सांगितलं की असं एक आहे, एक आपल्याच कास्टमधली एक मुलगी आहे, मला ॲज अ अरेंज म्हणूनच करायचं होतं, कारण की घरातलं नाही नव्हतं. तर मग सांगितलं एका मित्राच्या थ्रू वगैरे, त्यांना कळलं की अशी अशी मुलगी आहे, ती आहे. मग त्यांनी मग तिकडे फोन करून पत्रिका मागून घेतली. ॲक्च्युली आम्ही पण अगोदर पत्रिकाचं जरा बघत होतो. तर पत्रिका दोघेच? हो, आम्ही बघितलं, कारण जशी पत्रिका कुठे कुठे बघत होता? आम्ही ऑनलाईनच्या ह्याच्यावरती. काय कुठे बघत होते? सॉफ्टवेअर होते माझ्या ऑफिसमध्ये. काय जुळले होते? नाही जुळत होते, म्हणून आम्ही प्रयत्न पण केला थोडा अल्टर करण्याचा. ते जन्मवेळ थोडा बदलून वगैरे, कारण की घरातल्यांना पत्रिका दाखवायची होती. तर कारण की घरातल्यांना माहित नव्हतं की लव्ह मॅरेज आहे, आम्ही ॲज अ अरेंज मॅरेज म्हणूनच करण्याचा प्रयत्न. कळलं की आज कळतंय? नाही, नंतर कळलं, कारण की त्यावेळेला मग वडिलांनी तिकडे दाखवली. पण ते जे ज्योतिष होते त्यांनी काय केलं, त्यांनी पूर्ण पत्रिका आम्ही तशी प्रिंट पण काढली. त्यांनी काही न करता फक्त त्यांनी जन्मवेळ वगैरे ती व्यवस्थित त्यांनी काढली त्यांनी स्वतःच्या हिशोबाने. त्याच्यामध्ये जुळले नाही, आमचे फक्त 12च गुण जुळत होते. 12? मग ते त्यांनी सांगितलं वडिलांना. मग वडील वगैरे बोलतात अरे पत्रिका जुळत नाही आहे. मग त्यांना मग सांगितलं असं असं आहे बाबा, मला ती आवडते आणि मी लग्न करेन तर हिच्याशीच करेन. तर मग वडील म्हणाले नक्की आहे का तुझं, किंवा नक्की ठाम आहे का? मी बोललो हो ठाम आहे. मग वडील बोलले ठीक आहे, मग तिच्या घरातल्यांना सांग फोन करायला. आपण मग आता हे काय पत्रिका बघण्यात अगोदर. घरी कसं कन्व्हिन्स केलं? आमच्या घरी ॲक्च्युली ह्यांनी माझा वाढदिवस होता, तर 2 आठवडे आधी मला साडी दिली होती. तर मी साडी घेऊन घरी गेली, तेव्हा माझी बहीण भाऊजी आले होते. तर त्यांनी विचारलं साडी कोणी दिली, तर मी सांगितलं ऑफिसच्या कलिगने दिली मला.
तर झालं आणि नंतर बड्डे दिवशी ते लोक परत आले होते माझ्या. तर आम्ही भेटलो होतो. नंतर मग घरी गेले मी आणि नंतर मला विचारलं मग बड्डे विश केला का, म्हणजे मोठ्या भाऊजीने विचारला. तर मी बोलली कोणाला बड्डे माहितीच नव्हता माझा आज. तेव्हा त्यांना म्हणजे बोलतात साडी गिफ्ट दिली मग बड्डे नाही माहिती असं कसं होणार. मग तेव्हा ते माझी मोठी बहीण आहे ती, मग मला माहिती, तिला सांगितलं की ती सगळ्यांना सांगणार घरात. मग मी तिला सांगितलं, मग तिच्या थ्रू मेसेज तिने सगळ्यांना कन्वे केला. आणि मग भावाला मग भाऊ 8 दिवस माझ्यावर बोलत नव्हता. अरे बापरे, माहिती नाही बोलत का नव्हता का काय होतं, राग होता का काय होता. माझा भाऊ तर माईक द्याव. बोला. जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा धक्का असेल ना. धक्का तर नाही बसला, अगोदर मला कळलंच नव्हतं. ते आज मला कळते. पण तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलत नव्हता. ते दुसरंच कारण असेल काहीतरी. मग अच्छा, हे कारण नव्हतं. हे कारण नव्हतं, कारण माहितीच नव्हतं. ते हे कारण कसं असणार. खरंय 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 खरंय. म्हणजे तिने सांगितलं नसेल, मला वाटलं तिने सांगितलं. पण आता कसं वाटतंय तुम्हाला? आता खूप छान वाटतं. छान, एकदम आनंदात आहे तुमची हा, बहीण. व्यवस्थित सुखात आहे. हो ना? एकदम सुखात आहे. व्हेरी गुड. बरी कारागिरी केली आहे तुम्ही. हा? प्रयत्न बरेच केले. हा, म्हणजे चित्रपटाचाच प्लॉट आहे तुमचा अख्खा. हो पण हो मग नंतर लग्न दोन्ही घरांनी मान्यता दिली. हो हो नंतर अच्छा, म्हणजे व्यवस्थित हो, दोन्ही घरांनी व्यवस्थित मान्यता. नंतर पण मग मग ते गुणांचं काय केलं जुळवायचं ते पुढे? म्हणून त्यांचे बाबा हो बोलले, मग सगळ्यांचं होच आहे. बाबांनी हो म्हटल्यावर गुण जुळले. पण आता ते गुण तुमचे जुळतात व्यवस्थित? हो हा, हो. काय हो? हो काय जुळतात. लग्नानंतर फरक पडतो? लग्नानंतर बराच फरक पडतो. जवळपास 18 ते 20 किलो वजन वाढले म्हणजे अच्छा, लग्नानंतर वजन वाढतं. सुखी आहे तेच. ते सुखात आता आहे. काय माहिती सुख आहे, पण अरे म्हणजे 12 गुण जुळले की लग्न सुखात होतं. वाटतं तसंच नवीन पायंडा पाडताय तुम्ही. तसंच असावं. तेच माझं म्हणणं आहे. ते गुणात वगैरे न अडकण्यापेक्षा मन जुळली पाहिजे. मन जुळणं हे फार गरजेचं आहे आणि मन जुळत असताना दोन्ही कुटुंबांचा आशीर्वाद असणं तेही तितकंच महत्वाचं. बरं, पण आता तुम्हाला दोघांना शुभेच्छा. आणि शुभेच्छांबरोबरच पहिल्या खेळामध्ये तुम्हाला किती बक्षीस मिळणार ते आपण बघणार आहोत. नक्की. हे आव्हान आहे तुम्हा दोघांसाठी. या समोरच्या बास्केटमध्ये ते प्लास्टिकचे चेंडू गोळा करायचे, पण एक टप्पा पडून तो त्यात जाऊन थांबला पाहिजे. आणि हा खेळ खेळत असताना 3 चेंडू गोळा झाले तर पहिलं बक्षीस, 5 चेंडू गोळा झाले तर दुसरं बक्षीस, 7 चेंडू गोळा झाले तर तिसरं बक्षीस, आणि 10 चेंडू गोळा झाले ना तर चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळणार. आधी तुम्ही टाकायचे 10 चेंडू. एक, 2, 3. चला, पहिलं बक्षीस मिळालंय तुम्हाला 3. 4. चला 4. आतापर्यंत गुणसंख्या 4. 5. 2 बक्षीस झाली आतापर्यंत. 6. हळू 6. 7. 3 बक्षिसं मिळाली. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. धन्यवाद. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. आणि चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. माईक तुमच्याकडे. माझं नाव वंदना बाबू पवार. मी याची शेजारी राहते. यांच्या लग्नाच्या वेळेला तुम्ही होता हो ते होता का? कशी तेव्हा कशी वाटली होती आणि आता कशी आहे? तशीच आहे. म्हणजे काय बदललीच नाही ना? म्हणजे थोडी जाडी झाली. द्या. हे माझे काका आणि काकी आहेत. काका आणि काकी. हा. लहानपणीपासून खूप छान आहे आणि अग्रेसिव्ह होती. कुठचंही काम हातात घेतलं तर स्वतःहून करायचं. लहानपणापासूनच सवय होती. या आई ना? हो आहे. आई. जावयाबद्दल सांगा. जावई चांगले आहेत. हा. जावयाबद्दल काही सांगण्यासारखं नाही आहे. आणि तुमची मुलगी कशी आहे? मुलगी पण चांगली आहे. पण जिद्दी आहे. हा, जिद्दी आहे. होय ना? हो हो. तुमच्याविषयी कधी वाद घालते का हो? नाही. नाही. मी तिची नणन. नाही. बापरे, मेन एंट्री आली आता है ना? मालिकेमध्ये मेन एंट्री प्रवेश झालेला आहे. एंट्री म्हणजे माझा काही प्रश्नच नाही. हा. आम्ही तिघही लहानपणी मस्त एन्जॉय करत शिक्षण पूर्ण केलेलं आहे. व्हायची आमची तिघांची भांडणं. मोठा भाऊ आम्ही.
मोठ्या भावाला कळ काढायची सवय होती, नेहमी हात वर. हा नाही, हा खूप शांत. शांत होता म्हणूनच मेट्रोला गेला picture हा बघायला. आम्हाला पण आताच कळतं. मी शिल्पा पातळे, हा. तिची मोठी बहीण आहे. लहान असल्यापासूनच तिने स्वतःच्याच पायावर उभं राहून आपलं म्हणजे 9वीला होती तेव्हा माझे वडील वारले, त्यामुळे तिला शिक्षणाचा पुढे म्हणजे खूपच प्रॉब्लेम झाला. पण तरी पण तिने 10वी करून नंतर 12वी कॉलेज केल्यावर तिने जॉब करून पुढचं शिक्षण घेतलं. लग्नाचं पण तिने स्वतः बघितला. सासरे बुवांकडे व्यवस्थित आहे, हा. काही त्रास नाही. द्या आईकडे द्या. सांगा हो सुनेबद्दल काय नाही, दोन्ही सुना माझ्या चांगल्या. काय कौतुक चाललंय. हं? त्यांच्यामुळे तर घर आहे ना आमचं एकत्र. बरं वहिनी, हे सगळे तुमच्याशी बोलले, पण आता या ठिकाणी एक खेळ घेणार आहोत. या खेळामध्ये तुम्ही यांना किती बक्षीस मिळवून देता ते बघायचं. गाणं सुरू झालं की ही उशी पुढे पुढे पाठवायची. जेव्हा गाणं थांबणार, ज्यांच्याकडे ती उशी थांबेल त्यांच्यासाठी एक शिक्षा आहे. ती शिक्षा त्यांनी पूर्ण केली तर या माऊलीला आज बक्षीस मिळणार आहे. आणि त्यासाठी हे गाणं. बरं झालं तुमच्याचकडे आली आता. थांबा, पहिली शिक्षा तुम्हाला. 1 ते 10 मधला एक नंबर सांगा. 10. 1, 2, 3, 6, 7, 8, 9, 10. चला. कागदाच्या होड्या बनवायच्या. 5 पेक्षा जास्त बनवल्या तर बक्षीस मिळणार यांना. वेळ सुरू झाली. लहानपणी केलेल्या आहेत त्या होड्या शाळेत. एक, 2, 20 सेकंद राहिलेली आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अभिनंदन. कधी बोटी बनवल्या होत्या अशा? कधी शाळेत असताना लहानपणी. कुठली शाळा तुमची? ती गावाला फोंडा. फोंडा गावच्या? म्हणजे जिथे फोंडा घाट आहे तिकडचं गाव? हो हो हो. बरं बरं. मग तेव्हा लहानपणी शाळेत शिकलेलं हो, आज हो. इतक्या वर्षानंतर तुम्हाला उपयोगाला आलं, हो की नाही? अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आईने मिळवून दिलंय. झी मराठीकडून ही भेट वस्तू तुमच्यासाठी. अकरा. 1, 2, 3, 9, 10, 11. चला, बरोबर 11. 30 सेकंदामध्ये 10 वस्तू सांगायच्या. पण एका वस्तूचं नाव सांगितल्यानंतर त्याच्या शेवटच्या अक्षरावरून पुढच्या वस्तूचं नाव सांगायचं. वेळ आहे 30 सेकंदाची. कुठलीही एक वस्तू सांगा आणि मग तिथून शेवटच्या अक्षरावरून पुढचं नाव घेत जायचं. तुमची वेळ सुरू होते आत्ता. पाट, पाट. टेबल, टेबल. लसूण, न, नळ, ल, लाडू, लाडू. ड, डमरू, र, रवा, व, वजन, न, नारळ, नारळ. ल शेवटचं. 3 लसूण, सेकंद. 2 सेकंद. लाल फुल. संपलं. आणि हे बक्षीस गेलं. म्युझिक. एक, 2, 3, 4, 5.
तुम्ही यांना कधी शाळेत सोडायला गेलात लहानपणी? नाही. नाही. बरं, तुम्ही यांच्याकडे जाता? हो. तुम्ही राहायला कुठे? ठाणा. ठाणा. आणि या कुठे राहतात? गोरेगाव. गोरेगाव. ठाण्यावरून निघालात की गोरेगावला जाईपर्यंत कसं त्यांच्या घरी पोहोचायचं, हां, हे तुम्ही एकही इंग्लिश शब्द न येऊ देता मला सांगायचं. तुमची वेळ सुरू झाली आत्ता. घरून बाहेर पडल्यावर नाक्यावरती येतो, तिथून रिक्षा पकडतो. रिक्षा पकडल्यावर मुलुंड स्टेशनला येतं. हां. आणि मुलुंड स्टेशनवरनं ट्रेन पकडून दादरवरनं ट्रेन पकडून गोरेगाववरनं परत रिक्षा पकडून उन्नतनगरला आणि मग तिकडनं चालत घरी. मला तुम्हाला विचारायचं आहे आता, या कुटुंबात जेव्हा तुम्ही आला, म्हणजे किती जरी दोघांची एकमेकांची ओळख असली तरी लग्न करून तुम्ही या घरात आला, जेव्हा तुम्ही या कुटुंबात आला त्यावेळेला तुम्हाला या घरातल्यांच्या बद्दल काय वाटलं होतं? प्रत्येकाचे स्वभाव कसे आहेत असं वाटलं होतं? माझी सासू फार प्रेमळ आहे. कधी रागाने डब्बा नाही नेला तरी मागे मागे येऊन मला डब्बा देते. रागाने म्हणजे सासूबाई राग नाही घेत, तुम्ही मी तुमचा राग घेते, हो. मीच राग तुम्ही जाता घेते. आणि सासूबाई बिचारे डबा घेऊन डबा घेऊन तुमच्या मागे पाठी येतात. येतात माझ्या, हो. हां. आहे, सासू पण फार प्रेमळ आहे, बाबा पण आहेत, भले बोलतात पण खूप चांगले आहेत, मनात त्याच्या काहीच नाही आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही आहोत. पण मला सांगा, प्रत्येकाच्या स्वभावात काही ना काहीतरी असतं, हो. बरोबर? स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करा? राग कमी करेन. का तुम्हाला खूप राग आहे? राग नाही आहे, ऍक्च्युली आपली माणसे म्हणूनच राग होते, हे पण बरं आहे. सगळ्यांना वाटतं राग आहे. इतरांची बऱ्या वागतात आणि आपल्या माणसांना मात्र. हं? मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केलेला आवडेल तुम्हाला? आहे तसंच राहतो, नको? बदलच नको. नको बदल? नको. काय हो, काय अशी जादू केली आहे? जादू म्हणजे काय, आता आहे तसाच वागतो नॉर्मल. पण जेव्हा या घरात आल्या त्याच्यानंतर आता एक 7 वर्षाचा कालावधी गेलेला आहे, काय दडपण होतं त्यावेळेला? आणि मग कसं काय तुम्ही घरात सगळेजण एकमेकाशी बोलायला लागले? कसं असतं ते? दडपण म्हणजे तेच होतं, कारण की अगोदर तर असं होतं की कधीच कोणी लव्ह मॅरेज वगैरे कधीच काही हे केलं नव्हतं आणि मी पण त्याच प्रकारे अरेंज मॅरेजचा हे होता. नंतर ते पत्रिकेचं कळलं तर मी बोललो घरातले कसे रिॲक्ट करतील, काय करतील, तिला ते कशा प्रकारे ॲक्सेप्ट करतील, कारण की वडिलांनी वगैरे पत्रिका जुळत नव्हती, तर ॲक्सेप्ट करतील नाही करतील कसं असेल. पण वडिलांनी भरपूर समजून घेतलं. वडिलांनी फक्त एवढंच विचारलं, तू खंबीर आहेस ना, तू व्यवस्थित तुझ्या डिसिजनवरती आहे ना, मग ठीक आहे मग. आणि मग त्यांनी पण जशी ती आली, जसं त्यांनी पण माझी मोठी बहीण आहे तसंच हिला पण व्यवस्थित एकदम प्रेमाने वगैरे समजून घेतलं, सांभाळून घेतलं. आणि आम्हाला आता काही तक्रारी आलेल्या? तुम्ही लहानपणी शांत होता, आता एकदम आक्रमक झालाय, आरोप मान्य नाही, नाही? तेव्हा पण शांत नव्हती, आता पण नाही. मगाशीच तर म्हणाल्या रागावून निघात ते सासूबाई डबा घेऊन येतात. तुम्ही लहान होता पण तरी घरामध्ये सगळ्यात मोठ्या होता असं सगळे तुमची भावंडं म्हणतायत, काय म्हणणे तू? मी ओरडते, आईला पण ओरडते, भावाला पण ओरडते, बहिणीला पण ओरडते. तुमचा छंद आहे का हो दुसऱ्याला ओरडणं? म्हणजे एकही जण सुटलेला नाही यांच्या ओरडण्यातनं. दुसऱ्यांचं तुम्ही ऐकून घेतलं, म्हणजे समोरच्याला तुम्ही ऐकायला पाहिजे. तुम्हीच बोलता, समोरच्याचं ऐकून घेत नाही. तो बदल करायला पाहिजे. कधीपासून होईल? उद्यापासून. उद्या कधी येतो का हो? हं? हे पण माझं ऐकत नाही आता. तो उद्याचं कुठे? आज क्षमा मागायची तर कोणाची माग? सासूची मागेल, कारण की त्यांना म्हणजे कोणता राग आला असेल तर त्यांनी करावे. आणि माझ्या जावेची मागेल, तिला पण असं कधी वाटलं असेल माझ्याकडनं चुकी झाली तर. आणि बाबा? बाबा आपलेच आहेत. बाबा आपलेच आहेत. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर? मी माझ्याच घरातल्यांची मागेन, जर का जाणता अजाणता काही हे झालं असेल तर सॉरी आणि धन्यवाद पण त्यांनाच, कारण की त्यांनीच दरवेळेला सपोर्ट केला, दरवेळेला मोठं केलं. 7 वर्षाचा संसार अत्यंत आनंदात सुरू आहे. बघितलं कसं असतं, एका घरातून दुसऱ्या घरात घराचा उंबरठा ओलांडून गेल्यानंतर त्या कुटुंबातल्या सगळ्यांची मनं जिंकायची, आपला स्वभाव आहे तसाच ठेवायचा, त्यात हळूहळू बदल करणार असं सांगायचं. पण खात्री नाही, आज बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळलेल्या असतात की आनंदामध्ये जर आणखी वाढ व्हायची असेल तर मला असं वाटतं की छोटे छोटे बदल जर प्रत्येकाने केले तर सगळंच काही चांगलं होऊ शकेल. सासूबाई, उद्यापासून डबा घेऊन तुम्हाला त्यांच्या मागे जावं लागणार नाहीये, कारण रागावरती नियंत्रण येणार आहे आणि समोरच्याचं बोललेलं ऐकून घेणार आहे. नक्की. हो की नक्की. किती गोड असतायत बघा. या दोघांनाही मनापासून शुभेच्छा, आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे
पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.